नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऋषिकेश हा खूपच भडकलेला असतो आणि त्याने ऐश्वर्या आणि सयाजीला आता जन्माची अद्दल घडवण्याचं ठरवलेलं असतं. आता माझ्यासाठी फक्त 2च नाती आहेत, माझी मुलगी आणि माझी बायको. या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं कोणतंही नातं नाही आणि माझ्या कुटुंबामध्ये दुसऱ्या कोणत्याही व्यक्ती नाहीत. या मतावरती ऋषिकेश आता ठाम झालेला असतो आणि त्याने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. या ऐश्वर्याला आणि सयाजीला जन्माची अद्दल घडवणार आहे. हे तो जानकीला बोलतो आणि तिथून तो बाहेर पडतो. काहीही झालं तरी त्याने ठरवलेलं आहे की जानकीला हे कळलं पाहिजे की आता आपल्यासाठी दुसरी कोणतीही नाती नाहीत, म्हणून तो जानकीला वारंवार समजावून सांगत असतो. त्याचबरोबर ऋषिकेशला जानकी म्हणत असते, तुम्ही असं का करताय? कारण मी प्रत्येक वेळेस आपली नाती जोडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही नाती का तोडताय? ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तुला कितीही मी सांगितलं तरी तुला माझ्यावरती विश्वास बसत नाही आणि तुला माझ्या गोष्टी पटत नाहीत. कारण मी तुला प्रत्येक वेळेस सांगत आहे की आपल्यासाठी कोणती नाती महत्त्वाची आहेत आणि ती माणसं. आता मी सगळं संपवलेलं आहे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तुलाही माहिती आहे की त्यांनी आपल्या ओवीच्या बाबतीत जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. जानकीचं असं म्हणणं असतं की ऋषिकेश तुम्ही विसरताय, कारण त्या आई आहेत. आईंनी आपल्यासाठी काय केलेलं होतं आपण त्याचं कधी मोजमाप करायचं नसतं. त्याचबरोबर आपल्याला हेही कळलं पाहिजे की काहीही झालं तरी त्यांचं आणि ओवीचं जे नातं आहे ना ते वेगळं आहे, त्यामुळं त्यांच्यामध्ये आपण आलं नाही पाहिजे, हे जानकी सांगत असते, ऋषिकेशला समजावत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऐश्वर्याने आता कान भरलेले असतात, ते म्हणजे सारंगचे. आणि सारंग येऊन आईला जाब विचारत असतो. तो म्हणत असतो की तू का ऐश्वर्यावरती ओरडलीस? अगं त्यांनी तुझ्यासाठी ही गोष्ट लपवून ठेवली होती आणि तू त्यांच्यावरच ओरडली आहेस, त्यांच्यावरच बोलली आहेस. तुला कळतंय का आई तू काय केलेलं आहेस ते? सारंग आता जाब विचारत असतो, मोठमोठ्याने बोलत असतो. पण इकडे सुमित्राला आता कळलेलं असतं की सारंगच्या बाबतीत ऐश्वर्या कान भरत आहे, सारंगला ती भरीच पाडत आहे. ही गोष्ट आता सुमित्राच्याही लक्षात आलेली असते. त्यामुळं सुमित्रा म्हणते की काहीही झालं तरी मला माहिती आहे की माझा मुलगा कसा आहे आणि तो काय करू शकतो हेही मला चांगलंच माहिती आहे. हे सुमित्राला कळलेलं असतं. परंतु ऐश्वर्या मात्र प्रत्येक वेळेस वेगळ्या पद्धतीनं डाव खेळत असते आणि त्यामध्ये प्रत्येकजण अडखत असतं. पण आता काहीही झालं तरीही सुमित्रा मात्र शांत राहणारी नसते, कारण सुमित्राला कळलेलं असतं की ऐश्वर्या खोटं बोललेली होती आणि त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. आता काही करून या सगळ्यातून मलाच मार्ग काढावा लागणार आहे, हे सुमित्राच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि सुमित्रा त्याच पद्धतीनं बोलत असते आणि सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचवेळी सारंग हा ओरडत असतो आणि त्याचवेळी तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो, काय झालं सारंग, तुझा आवाज जरा जास्तच वाढलाय. आणि मग सुमित्रा लगेचच सांगू लागते की कसं आहे, त्याच्या बायकोवरती अन्याय झालाय ना घरामध्ये, त्यामुळं त्याचा आवाज तर वाढणारच आहे. हे ऐकल्यानंतर सौमित्र म्हणतो की नक्की काय झालेलं आहे, मला कळेल का? तेव्हा इकडे लगेचच सारंग सांगू लागतो की ऐश्वर्याने मुद्दामून ही गोष्ट आईला सांगितली नाही, कारण त्याच्यामागं कारणही तसंच होतं. कारण ऐश्वर्यांना वाटत होतं की आईला त्रास होईल आणि जानकीबाईंनी प्रत्येक वेळेस खोटंच बोलत आहे. त्यावर सौमित्र म्हणतो की सारंग, एवढा पण कसा रे तू हलक्या कानाचा निघाला आहे? मला सांग, स्वतःच्या लेकरू आजारी पडले ही गोष्ट खोटी कसं कोण बोलेल? आणि जानकीबाईंनीने फोन केला होता आईला आणि तो फोन ऐश्वर्याने उचललेला होता आणि त्याचं कारणही तेच आहे. कारण जानकीबाईंनी तुला किंवा मला दुसरं कोणाला का फोन करू शकली नाही? कारण जानकीबाईंचा फोन बिघडलेला आहे आणि जानकीबाईंनीला फक्त 2च नंबर माहिती होते, 2च नंबर पाठ होते. एक होता तो आईचा आणि दुसरा होता तो ऋषिकेश दादाचा. ऋषिकेश दादाही नेमका त्यावेळेस इथे नव्हता, तोही कामासाठी बाहेर गेलेला होता आणि मग ऋषिकेश दादाही फोन उचलत नव्हता. म्हणून जानकी वहिनीने हॉस्पिटलच्या नंबरवरून आईला फोन केला आणि आईने काय केलं, आई तिला बोलली की काय झालेलं आहे. कारण आईला असं सांगण्यात आलं की प्रॉपर्टीचे पैसे जानकी वहिनी मागत आहे आणि त्यामुळं आईचा गैरसमज झाला आणि आईनं जानकी वहिनीला सांगितलं, ओवीची शपथ घातली, हे तुला माहिती आहे का? आणि सारंगलाही त्यावेळेस धक्का बसतो आणि सारंग तरीही ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या तिची बाजू क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते नाही, जानकी वहिनी फक्त एवढंच म्हणालेल्या होत्या की ओवीला ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांनी पैसे वगैरे काही मागितले नाहीत, कारण त्या खोटं बोलत आहेत. तेव्हा सौमित्र
म्हणतो की आत्ता मी खरं खोटं करतो, आत्ता मी कॉल रेकॉर्डिंग मागवतो, कळेल हॉस्पिटलच्या डिटेल्समध्ये असतीलच ना तिथं कॉल रेकॉर्डिंग, मी त्यांच्याकडून मागून घेतो. आणि त्याचवेळी पुन्हा कांगावा करायला ऐश्वर्या सुरुवात करते. आणि त्यावेळेस मात्र आता खूपच मोठी गोष्ट घडते. सारंग म्हणत असतो की नाही, ऐश्वर्याच्या बाबतीत तू असं बोलू शकत नाही. सौमित्र म्हणतो की आत्ताच्या आत्ता ह्या ऐश्वर्याला या घराच्या बाहेर काढलं पाहिजे आणि आई जानकी वहिनीला मानाने पुन्हा या घरात आणलं पाहिजे. हे बोलल्यानंतर पुन्हाही राग येतो, तो म्हणजे इकडे सारंगला. आणि सारंग मात्र सौमित्राच्या अंगावर धावून जातो. त्यांच्या दोघांमध्ये चांगली झटापट चालू होते आणि त्या झटापटीमध्ये तिथे मध्ये गेलेली असते ती म्हणजेच सुमित्रा. आणि सुमित्राला धक्का लागतो आणि सारंगचा धक्का लागल्याने सुमित्रा खाली पडते. फक्त ती खाली पडत नाही तर ती तिथं असलेल्या टेबलच्या कोपऱ्यावरती जाऊन पडते आणि तो कोपरा सुमित्राच्या डोक्याला लागतो आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं. तिच्या डोक्याला मार लागलेला असतो. त्या क्षणी धावतच अवंतिका तिथं जाते आणि अवंतिका ही सुमित्राची मदत करू लागते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं घडत असतं, परंतु ऐश्वर्याला मात्र या सगळ्याचं काहीही वाटत नसतं. तिला फक्त एकच गोष्ट पडलेली असते, ती म्हणजे तिचा इगो. तिला या घरामध्ये जी फूट पाडायची आहे तेवढंच तिला पडलेलं असतं आणि त्याचसाठी तिची ही सगळे कारनामे सुरू झालेले असतात. आणि इकडे सयाजीरावची मात्र वाट लावायचा तास इकडे ऋषिकेशने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी त्याने इथे सयाजीरावचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला गायब केलेलं असतं आणि त्याच्या जागी स्वतः ड्रायव्हर म्हणून गेलेला असतो. आणि सयाजीराव तिथे फोनवरती बोलत असतो, आत्ता मला बाजार समितीचा अध्यक्ष होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. बाजार समितीचा अध्यक्ष मीच होणार आहे, त्यामुळं सगळं आता माझ्याच ताब्यात असणार आहे. ते रणदिवेंचं घर माझी मुलगी चालवणार आणि हे सगळं मी माझ्या मुलीला देणार आहे, कारण माझी एकुलती एक मुलगी आहे आणि हे सगळं साम्राज्य तीच चालवणार. त्यामुळं आता अख्ख्या मुळशी गावावरती राज्य असणार आहे, ते म्हणजे माझं आणि माझ्या मुलीचंच. हे तो सांगत असतो, पण त्याला माहितीच नसतं की तिथंच ऋषिकेश गाडीमध्ये आहे. ऋषिकेशच्या कानावरती हे सगळं पडतं. तो म्हणत असतो की ऋषिकेश रणदिवे तो काय करू शकतो छाटछूट, तो आणि त्याची बायको यांनी तर संन्यास घेतलेला आहे, त्यामुळं तो माझं काहीही वाकडं करू शकत नाही. हे सगळं बोलल्यानंतर मात्र इकडे ऋषिकेशला या सर्व गोष्टी ऐकायला येतात आणि त्याच वेळी सयाजीराव म्हणत असतो की ए गाडी चल, आपल्याला जायचं आहे बाजार समितीकडे. हे ऐकल्यानंतर मात्र आता तो ड्रायव्हर काहीच बोलत नाही. हे ऐकून सयाजीरावला धक्का बसतो आणि सयाजीराव म्हणतो, का रे काय झालं, गुळणा घेऊन बसलास की काय तोंडात तू. आणि त्या क्षणी ऋषिकेश मात्र तिथे त्याला आरशामध्ये दिसतो आणि सयाजीरावची तिथेच चांगलीच फाटलेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, हा ऋषिकेश रणदिवे इथं कसा आला आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्याच वेळी घडतं असं ते म्हणजे ऋषिकेश आता तिथे वेश बदलून आलेला आहे, त्याने ड्रायव्हरच्या वेशात आलेला आहे आणि ही गोष्ट मात्र कुणालाच माहिती नसते. आणि इथे आता वाट लागलेली असते ती म्हणजे सयाजीरावची. सयाजीरावला कळायचंही बंद झालेलं असतं आणि सयाजीराव हा अगदी वेड्यासारखा तिथं वागू लागलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की मला गुंडांकडून कुणी किडनॅप केलेला आहे, माझ्या बायकोचा, माझ्या मुलीच्या आयुष्यावर तुम्ही उठलेले आहात, आता मी सोडणार नाही एकेकाला. असं म्हणत तो म्हणतो की आता तुझा खात्मा करणार आहे आणि त्यानंतर तुझ्या मुलीकडे जाणार आहे आणि तिची पण वाट लावणार आहे. आता मी एकेकाला सोडत नसतो. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो आणि त्याच वेळी ऋषिकेशला घाबरून सयाजी म्हणत असतो की मी काही केलेलं नाहीये, मी नाहीत पाठवले गुंड तुला मारायला. हे सगळं ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो की तुलाही माहिती आहे आत्तापर्यंत सयाजी काका म्हणून मी मान देत होतो, पण प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक गोष्टीचा अंत पाहिलेला आहे. आता मात्र मी शांत राहत नसतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण काहीही झालं तरी आता ऋषिकेश रणदिवेचं एक वेगळं रूप या जगासमोर येणार आहे आणि सगळ्यांना कळेल की ऋषिकेश रणदिवे काय करू शकतो ते. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो आणि ऋषिकेश म्हणत असतो की काहीही झालं तरी आता मी शांत राहणार नाही आणि सगळ्यांना कळेल की मी कोणत्या थराला जाऊ शकतो आणि काय करू शकतो. इकडे सयाजीरावचं कोणीच त्याच्याबरोबर नसतं आणि सयाजीरावची मात्र पूर्णपणे वाट लागलेली असते. सयाजीरावला कळायचं बंद झालेलं असतं
आणि सयाजीराव मात्र तिथे वेड्यासारखा शांतच बसून असतो. तो म्हणत असतो की मी काहीच नाही केलेलं. पण ऋषिकेशला मात्र माहिती असतं की या सयाजीरावने काय केलेलं आहे ते. आणि ऋषिकेश भयानक चिडलेला असतो. एवढा चिडलेला ऋषिकेश आजपर्यंत कधीच नव्हता. आज तो पहिल्यांदा इतकं चिडलेला असतो आणि तो सयाजीराववरती हल्ला करतो. त्या क्षणी सयाजीरावला तो गाडीतून बाहेर काढतो आणि तो काय म्हणतो की आता या गावावरती राज्य करायचं आहे तुम्हाला मायलेकरासनी, पण ते मी कधीच होऊ देणार नाही. या गावाचं जे वाटोळं तुम्ही करायचा ठरवत आहात ते कधीच शक्य होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरी हा ऋषिकेश रणदिवे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या गावातल्या कोणत्याही लोकांवरती अन्याय झालेला मी सहन करणार नाही. हे सगळं ऋषिकेश बोलत असतो. आणि इकडे जानकीने पण ऐश्वर्याची वाट लावायला घेतलेली असते. कारण जानकीला कळलेलं असतं की ऐश्वर्याने घरात सगळ्यांना खोटं सांगितलेलं आहे. सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी मुद्दामूनच असं सांगितलेलं होतं की ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. पण इकडे जानकीने मात्र आता पूर्णच वाट लावायला सुरुवात केलेली असते. जानकीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. आणि मग जानकीने ऐश्वर्याचं कानफाड फोडलेलं असतं आणि ऐश्वर्यावरती ती पेटून उठलेली असते. आणि इकडे जानकीने दाखवून दिलेलं असतं की ती काय करू शकते. जानकीने मात्र ऐश्वर्याची वाट लावलेली असते. तर इकडे वाट लावायला सज्ज झालेला असतो तो म्हणजे सयाजीची ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो आजपर्यंत माझ्यावरती माझ्या आईवडिलांचे संस्कार होते म्हणून मी तेवढा रिस्पेक्ट तुम्हाला देत होतो, पण तुमच्यावरती रिस्पेक्ट देण्याची तुम्हाला तेवढीही लायकी नाही आहे. आणि ऋषिकेश तिथे त्या सयाजीरावला खाली पाडतो आणि त्या क्षणी तिथं असलेला जो दगड आहे त्या दगडावर जाऊन सयाजीराव स्वतःच आदळतो. आणि त्याचबरोबर तिथे सयाजीरावला कळायचं बंद झालेलं असतं कारण त्याच्याबरोबर कोणीही नसतं. आज तर तो सगळ्या मुळशीवर राज्य करायचं स्वप्न पाहत होता आणि तिथेच आता ऋषिकेशने त्याची वाट लावलेली असते. त्याला कळतही नसतं की आता काय होणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळं ऋषिकेशने त्याला दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही काय होऊ शकतं आणि मी काय करू शकतो हे लवकरच कळेल. आणि ऋषिकेश त्याच पद्धतीनं बोलत असतो आणि वागत असतो. आजपर्यंत ऋषिकेशला एवढं पिसाळलेलं कोणीही बघितलेलं नव्हतं. सयाजीरावलाही वाटलं नव्हतं की ऋषिकेश एवढ्या लेवलला जाईल आणि अशा पद्धतीनं तो वागेल. पण आजपर्यंत ऋषिकेशने भल्या भल्या गुंडांना पाणी पाजलेलं होतं हेही सयाजीरावला तेवढंच चांगलं माहिती आहे. त्यामुळं तर सयाजीरावचा थरकाप उडालेला आहे. आणि ऋषिकेशने सयाजीरावची वाट लावायला घेतलेली असते. त्याची बेधम धुलाई केलेली असते आणि सांगितलेलं असतं की पुन्हा माझ्या बायको मुलाच्या वाटेला गेलास तर गाठ माझ्याशी आहे, मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि या गावापासूनही लांब राहायचं आहे, 4 हात लांब राहायचं आहे. लोकांचं नुकसान होणार असेल तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. फक्त माझ्याशी गाठ आहे, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथं तशाच रक्तबंबाळ अवस्थेत ऋषिकेशने त्या सयाजीरावला टाकलेला आहे आणि तिथून तो निघून गेलेला आहे. आज ढाण्या वाघ बनून ऋषिकेशने सयाजीरावची बेधम अशी धुलाई केलेली आहे आणि त्याला दिवसाढवळ्यात चांदणे दाखवलेले आहेत. आणि इकडे जानकीने पण ऐश्वर्याची वाट लावलेली आहे. आणि त्यानंतर सयाजीराव हा ऐश्वर्याला कॉल करतो आणि सांगू लागतो की तसं असं झालेलं आहे, त्या ऋषिकेश रणदिवेने मला मारलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता तिथे कळायचं बंद झालेलं असतं आणि ऋषिकेशने मात्र त्याची चांगलीच वाट लावलेली असते. त्याला कळतही नसतं की आता आपण काय होणार आहे, आपण कोणत्या थराला जाणार आहोत. हे सगळ्या गोष्टी आता इकडे बोलत असतो तो म्हणजे सयाजीरावची बोलतीच बंद झालेली असते. तो मात्र विचार करत असतो की आता करायचं काय आहे. कारण काहीही झालं तरी आपण मात्र पूर्णपणे अडकले जाणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.